नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, 25 जुलै 2026 शनिवारपासून सुरू होत आहे तो म्हणजे अतिशय पवित्र असा मानला जाणारा महिना, तो म्हणजे चातुर्मास. चातुर्मासाची वैशिष्ट्ये काय आहेत तर भगवंताची सेवा कसे करायची, भगवंताची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा, भगवंताचे व्रत आचरण करण्याचा अतिशय प्रभावी पुण्यकाळ म्हणजे चातुर्मास असं म्हणतात. या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये केलेली जी सेवा आहे ती कधीही आपल्याकडून निष्फळ ठरत नाही. बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चातुर्मास लागला की प्रत्येक जण काही ना काही नेम धरत असतात, काहीतरी व्रत करत असतात, काहीतरी संकल्प करत असतात की चातुर्मासामध्ये माझ्याकडून ही प्रभावी सेवा होवं, जी अगदी कमी वेळेत आपल्याकडून होईल अशी 25 प्रभावी व्रत, उपवास, व्रत, वैकल्य जे आहेत मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्यामुळे काय होतं तर चातुर्मासाचे पुण्य आपल्या पदरी कसं पाडून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी छोटे छोटे व्रत सांगणार आहे. तर ही आपण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, नक्की ऐका आणि कोणते आहे छोटे छोटे व्रत जे तुम्हाला करायचे आहेत, जेणेकरून चातुर्मासाचे आचरण करायचे आहेत आणि आपल्याला त्या व्रताचं पुण्यफळ प्राप्त करून घ्यायचं आहे. बघा, सुरुवातीला सांगते की खूप मोठी उद्दिष्ट किंवा खूप अशी व्रत, खूप नियम आपण करून ठेवायचे नाहीत. आपल्याला वेळेनुसार व्रत निवडा. बघा, सुरुवातीला कोणतेही व्रत करत असतो, मग पुढे हळूहळू नियम म्हणजे जे नियमानुसार आपण व्रत उपवास करणार आहात त्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला काय करावं लागतं, वेळ द्यावा लागतो आणि सातत्य देखील आपल्याला ठेवावं लागतं आणि ते हळूहळू आपल्याकडून कमी होतं आणि मग आपण ते सोडून देतो. मग अशा प्रकारचं अपयश आपल्याला येतं आणि त्याच्यातूनच आपल्या अंतःकरणामध्ये एक प्रकारची नाराजी, दुःख आपल्याला होत असतं. अरे पण आपण पूर्ण नाही करू शकलो, म्हणून काय करायचं की संकल्प करताना अगदी छोटासा संकल्प करायचा, ज्याला की आपल्याला 2 ते 3 मिनिट दिवसभरातले देता यायला पाहिजे. जितका तुम्ही छोटा संकल्प कराल तितका तो तुम्ही सातत्याने पूर्ण कराल. वेळ कमी लागतो, मग नित्य नियमाने आपण तो पूर्ण करू शकतो आणि म्हणून छोट्या छोट्या संकल्प पूर्तीचा आनंद हा आपल्याला घ्यायला येतो. तर अशी कोणती 25 व्रते, उपवास आहेत ते आपल्याला करायचे आहेत. कोणते असे 25 व्रत केल्याने चातुर्मासाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण ते करू शकतो. आपल्याला ते छोटे छोटे असे कोणते मुद्दे आचरणात आणायचे ते जाणून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की श्रीमद भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने 3 प्रकारचे तप सांगितलेले आहेत. एक तप आहे शारीरिक तप, दुसरे आहे मानसिक तप आणि तिसरे आहे वाचिक तप. आपल्याला अशाच पद्धतीने 3 तप हे चातुर्मासाच्या कालावधीमध्ये करायचे आहेत. बघा, आता एक छोटासा शारीरिक नियम करायचा आहे, म्हणजे जसं की बघा, आता रोज भगवंताच्या मंदिरात जाणे किंवा रोज एक छोटासा दिवा आपल्याला देवघरात का होईना पण भगवंताच्या नावाने लावणे, रोज एखादी पायी तीर्थयात्रा असलेली छोटीशी ती करणं किंवा एखाद्या व्यक्तीला जेवू घालणं, तुळशीला पाणी घालणं, तुळशीला नमस्कार करणं, अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तसेच रोज मुंगीला साखर देणं, तसेच तुम्ही व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकता. किती छोटे छोटे उपाय आहेत, यातला कोणताही एक नियम आपण करू शकतो, जेणेकरून आपल्याकडून हे शारीरिक तप या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये होऊ शकतात. आता आणखी कुठलाही बघा, तुम्ही वेगवेगळे छोटे छोटे देखील करू शकता की रोज पक्ष्यांना पाणी ठेवणं किंवा इतर छोटे छोटे अगदी ज्यांच्यासाठी खूप आपल्याला असा वेळ लागणार नाही किंवा वेळ घालवायची गरज पडणार नाही, जेणेकरून आपलं व्रत ते खंडित सुद्धा होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा नियम आपल्याला पाळायचा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे मानसिक किंवा वाचिक तप करायचं आहे. आता या वाचिक तपामध्ये काय करायचं आहे तर वाचिक तप म्हणजे काय तर वाचन केलं जातं किंवा एखाद्या अभ्यासाचे केले जाते, तर रोज बोलताना छान वाक्य आपण बोलायची आहेत. आपल्या मुखातून कोणाला त्रास होईल, दुःख होईल, क्लेश होईल असं वाक्य आपण चातुर्मासाच्या काळात शक्यतो काढायची नाहीत, म्हणजे दुसऱ्यांना आनंद देता येईल असंच काहीतरी आपण करायचं आहे आणि आपल्यामुळं कुणाला त्रास होईल हे सुद्धा आपण करायचं नाही. हे सुद्धा एक छोटंसं व्रत आहे. हे सुद्धा तुम्ही करू शकता. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की करावं. शक्य आहे त्याने 4 महिने करणं आहे.
तर मग याच्या मागे तुम्ही हरिपाठाचे 4 महिने वाचन करू शकता. ज्ञानेश्वरीच्या छोट्या छोट्या ठराविक ओव्या आपण म्हणून 1 ते 10 ओव्या रोज वाचण्याचा देखील तुम्ही संकल्प करू शकता. किंवा अथर्व शिष्य किंवा श्री सुक्तमचं, पुरुष सुक्तमचं देखील, तसेच विष्णू सहस्त्रनाम, शिवलीलामृतचा 11वा अध्याय, भगवद्गीतेचा 15वा अध्याय आपण रोज वाचू शकतो. यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास किंवा 30 मिनिटे, अर्धा तास किंवा जास्तीत जास्त पाऊण तास लागतो. असा छोटासा संकल्प केला आपण भगवंताच्या नामाची एखादी माळ जप देखील करणं, असं जरी आपण छोटासा संकल्प केला तरी आपल्याला सहजपणे तो करू शकतो. दिवसातले 4 ते 5 मिनिट आपण भगवंतासाठी या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये किंवा आपल्याला व्रत पूर्ण करायचं म्हणून हे तुम्हाला द्यायचं ठरवायचं आहे. तर आपण नक्कीच देऊ शकतो. अशा प्रकारे हे वाचिक तप आपल्याकडून पूर्ण होऊ शकतं. आता तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे महत्त्वाचा, मानसिक तप. आता मानसिक तपामध्ये काय करायचं आहे, तर आपल्याला मन, अंतःकरण शुद्ध ठेवायचं आहे, अगदी प्रसन्न शांत ठेवायचं आहे, जमलं तर मौन पाळायचं आहे, विनम्र राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मानसिक तप करायचं आहे. पण समजा आता आपलं ठरलं की चातुर्मासाच्या काळात कुणावरती चिडचिड करायची नाही, कुणाला रागवायचं नाही, कुणाला दुःख द्यायचं नाही, कुणाला द्वेष द्यायचा नाही, हे सुद्धा आपण आपल्याकडून करू शकतो. आपल्याकडून अनावधानाने या गोष्टी सगळ्या होणार, म्हणजे आपण अगदी संत पदाला पोहोचलेलो नाही. पण कधी कधी आपल्याला राग येतो, कधी मुलाने एखादी काही गोष्ट आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर मागितली करून द्यायला, मनात थोडासा राग येऊ शकतो. चातुर्मासात आपल्याकडे मानसिक तप होणार नाहीत. मग त्यासाठी दुसरा साधा पर्याय काय, तर आपण मानसिक तप कसं करायचं, तर त्याच्यासाठी एखादी भगवंताच्या नावाची 108 जपमाळ असते, ती जपमाळ करायची. अगदी साधा सोपा हा पर्याय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण भगवंतांची मानस पूजा देखील करायची आहे. मग ते तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. जप हे सद्गुरूचं किंवा तुमच्या इष्टदेवतेचं करा. त्यांच्यासाठी तर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि दिवसभरातली अगदी 2 ते 3 मिनिटात तुम्ही भगवंताची मानस पूजा देखील करू शकता. आता मानस पूजा म्हणजे काय, तर मनामध्ये चांगले विचार, दुसऱ्याबद्दल चांगले विचार किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राबद्दल स्वप्न पाहणे, देवाचे नामस्मरण करणे, आपल्याला या 3 पद्धतीने चातुर्मासात सोप्या पद्धतीने व्रत करता येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की या 3ही पद्धतीने व्रत करायचे आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. तुम्ही कुठल्याही एका पद्धतीने शारीरिक तप करू शकता, मानसिक तप करू शकता, वाचिक तप करू शकता. जी तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. आता एक अट आहे की तुम्ही हे व्रत एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी सुरू करायचं आहे आणि कार्तिक एकादशीला हे संपवायचं आहे. म्हणजे 4 महिने सातत्याने तुम्हाला हे व्रत करायचं आहे. मग बघा, तुम्हाला उद्दिष्टपूर्तीचा जो आनंद आहे किंवा जो आपण काहीतरी भगवंतासाठी करतो किंवा भगवंत आपल्याकडून हे करून घेत आहेत, याचा नक्कीच तुम्हाला अनुभूती येईल आणि एक वेगळा असा आनंद तुम्हाला या चातुर्मासामध्ये प्राप्त होईल. बघा, या व्यतिरिक्त अजून एक साधे सोपे मी छोटे 25 असे व्रत मी तुम्हाला सांगणार आहे. ते देखील तुम्ही थोडक्यात पाहू शकता. चातुर्मासामध्ये स्तोत्रपठण, लेखन, सेवा याचबरोबर दानाचे विशेष असे महत्त्व आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही चातुर्मासामध्ये करू शकता आणि हे व्रत सुद्धा करू शकता. आता पहिलं जे व्रत आहे बघा, हे व्रत आहे देवासमोर एक धान्य किंवा एक दक्षिणा ठेवावी. याला नित्यदान असे म्हणतात. किंवा द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सत्पात्री किंवा मंदिरात दान द्यावे. उद्यापनाला एका ब्राह्मणाला किंवा एका व्यक्तीला जेवायला बोलवावे किंवा शिदा द्यावे. आता दुसरं जे व्रत आहे ते पृथ्वी पूजा व्रत आहे. रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वास्तिक लक्ष्मी पावलं काढून हळदी कुंकू फुले वस्त्र वाहून दूध साखर दाखवून ओटी भरावी. उद्यापनाला आईला साडी नेसवावी. पृथ्वी म्हणजे आई म्हणून आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे. समुद्र वसने देवी पर्वस्थान मंडले हा जो श्लोक आहे तो पृथ्वी मातेचा श्लोक म्हणत आपल्याला ही पूजा पूर्ण करायची आहे. तिसरं व्रत आहे ते दाम्पत्य पूजा व्रत. याचा व्हिडिओ दाम्पत्य पूजा व्रत कसं करायचं, तुळशीमध्ये जोडीने ठेवून याची पूजा करावी. हे बाळकृष्ण तुळशीमध्ये जोडीने ठेवून पूजा करावी. हे पूजन दररोज करावे आणि शक्य नसल्यास दर द्वादशीला श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून पूजा करून काहीतरी दान द्यावे. उद्यापनाला यथाशक्ती वस्त्र देऊन मेहून म्हणजेच पती पत्नी एक दाम्पत्य जेवू घालावे. आता चौथं व्रत आहे
देवासमोर एक हळदी कुंकवाचं स्वास्तिक काढावे. ही सेवा दररोज करून उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुवासिनीला दान द्यावा असे व्रत करायचं आहे. 5वा व्रत आहे तो म्हणजे पंचामृत व्रत. जर पंचामृत व्रत म्हणजे पंचामृताने दररोज भगवान श्रीकृष्णाला पूजा अभिषेक करावा शक्य नसेल तर दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध, तूप, दूध, दही, साखर दान करावे किंवा लोण्यात श्रीकृष्ण ठेवून त्यांची पूजा करून ते लोणी दान करावे. हे देखील अतिशय श्रेष्ठ असे चातुर्मासात केले जाणारे व्रत आहे. तर हे व्रत सुद्धा तुम्ही करू शकता. 6वं जे व्रत आहे तर ते आहे दर द्वादशीला सुवासिनीला विडा, दक्षिणा, दूध, गाजर देऊन ओटी भरावी किंवा द्वादशीला सुवासिनीला बांगड्या भराव्या किंवा द्वादशीला साडी किंवा सूपवन द्यावे. थोडक्यात चातुर्मासातील प्रत्येक द्वादशीला एखाद्या सुवासिनीची ओटी भरून तिला सौभाग्याचे अलंकार द्यावे. 7वं व्रत आहे द्वादशीला मेहून जेवू घालावं. द्वादशीला आपलं हे मेहून जेवू घालण्याचे जे व्रत देखील आपण चातुर्मासात करू शकतो. याचं उद्यापन चातुर्मासातील सर्व द्वादशांचे म्हणजेच 9 मेहून एकत्र जेवायला घालून यथाशक्ती याचे ओटी भरणे आणि पुन्हा त्याचं उद्यापन करणे. 8वं जे व्रत आहे तर एकादशीला देवाला 108 किंवा 1008 तुळशीपत्र अर्पण करणे. म्हणजेच चातुर्मासात येणाऱ्या एकादशी ज्या आहेत त्या संपूर्ण एकादशींना 108 किंवा 1008 तुळशीपत्र भगवान विष्णूंना किंवा त्यांच्या स्वस्वरूप मानल्या जाणाऱ्या श्रीकृष्ण, बालाजी, श्रीराम यांना अर्पण करावे आणि उद्यापनाच्या दिवशी शेवटी गरजूंना दान करावे. म्हणजेच अन्नदान वगैरे तुम्ही या दिवशी करू शकता. 10वं जे व्रत आहे ते म्हणजे तुळशी अलंकारिक पूजा व्रत. हे दर द्वादशीला करायचं असं. तुळशी मातेला सर्व अलंकार म्हणजेच नथ, बांगड्या, मंगळसूत्र, ओटी भरावी. पूजा करून उद्यापनाला तेच दान द्यावे. आता जर द्वादशीला या वस्तू तुम्ही तुळशी मातेच्या पूजेला ठेवू शकता आणि ज्यावेळी शेवटची द्वादशी म्हणजेच कार्तिकी द्वादशी येईल त्या दिवशी अशाच वस्तू विकत घेऊन ते एका सुवासिनी स्त्रीला तुळशी माता म्हणून दान द्यायचे आहेत. 11वं जे व्रत आहे तर ते आहे पंचामृत चातुर्मास. चातुर्मासात व्रत म्हणजे दर महिन्याला चातुर्मासात एक वस्तू सोडायची, नंतर ती दान द्यायची. चातुर्मासातील एक वस्तू सोडणे म्हणजेच आपल्या पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला समजा आपण दूध सोडले तर मग दही, त्यानंतर महिनाभरामध्ये साखर, नंतर तूप, केळी अशी एक वस्तू सोडायची. यापैकी कोणती एक वस्तू आपण प्रत्येक महिन्यामध्ये सोडू शकतो आणि नंतर उद्यापनाला या सर्व वस्तू आपल्याला दान करायच्या असतात. 12वे जे व्रत आहे तर रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा. गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायीची देखील पूजा करावी. गायीला घास म्हणजे चारा द्यावा. उद्यापनाला यथाशक्ती गोदान करावे. आता आपण काय तर दान करू शकत नाही तर मग आपण एखादी पितळेची किंवा एखादी गायीची मूर्ती जी आहे शक्य असेल ती दान करावी. 13वं व्रत आहे तर दर द्वादशीला देवासमोर शिधा काढून ठेवावा आणि संकल्प करून सत्पात्री ते दान द्यावे. त्यानंतरचे 14वे व्रत आहे ते नित्य देवदर्शन. कुठल्याही एका मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि प्रदक्षिणा नियम आपण यामध्ये करू शकतो. उद्यापन दानपेटीमध्ये तुम्ही यथाशक्ती कितीही टाकू शकता. 15वं हे व्रत आहे लक्ष पुष्प अर्चन व्रत. म्हणजेच पारिजात किंवा इतर सुवासिक लक्ष फुले 1,00,000 फुले आपल्या इष्ट भगवंतांना अर्पण करू शकता. 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले हे आपल्याला 4 महिन्यात अर्पण करायची असल्याने रोज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अर्पण करू शकता. 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुले ही झालीच पाहिजेत. 16वं व्रत आहे ते दीपदान. आपल्याला या व्रतामध्ये दररोज 1 तुपाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा आपल्याला आपल्या घरातल्या घरी देवघरात लावला तरी चालतं किंवा तुम्ही कुठल्याही मंदिरात जाऊन लावला तरीही चालतं किंवा दर द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समई दान करणे किंवा मंदिरात तेल दान करणे यामध्ये सुद्धा आपण दररोज 1 कणकेचा दिवा आपल्या देवघरामध्ये लावू शकतो. आणि एकादशीच्या नंतर जी द्वादशी येते ना त्यामध्ये आपण छोटासा हा दिवा एखाद्या व्यक्तीला दान सुद्धा करू शकतो. आता 17वा जो व्रत आहे तर दररोज तुळशीला प्रदक्षिणा. यामध्ये तुम्ही 11, 21, 108 प्रदक्षिणा घालू शकता. चातुर्मासामध्ये तुळशीला विष्णू पूजेला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे यातील एखादे व्रत करण्याला काहीच हरकत नाही. अतिशय श्रेष्ठ आणि त्वरित फलदायी असे हे व्रत आहे. उद्यापनाला आपल्याला सुवासिनीला ओटी भरून सौभाग्याचे जे अलंकार असतात ना ते त्यांना द्यायचे असतात.
आता 18वं जे व्रत आहे तर ती तुळशी पूजा. दबक दान व्रत म्हणजे तुळशी पूजेला ज्या वस्तू आपण नेतो ना त्या सर्व वस्तू दान करावेत. हे दान दर द्वादशीला किंवा संपूर्ण चातुर्मासात आपण तुळशी मातेची पूजा करून कार्तिकी द्वादशीला आपण हे व्रत करू शकतो. यामध्ये निरंजन, कलश, करंडा, पूजेचे तामन इत्यादी वस्तू आपण दान करू शकतो. पुढचं व्रत आहे ते म्हणजे 19वं लक्षवाती करणे, लावणे किंवा ओटी भरणे, लक्ष नमस्कार करणे किंवा लक्ष जप करणे असा आपण संकल्प या चातुर्मासामध्ये देखील करू शकतो. 20वं जे व्रत आहे ते म्हणजे गुप्तदान व्रत. 20वं जे व्रत आहे ते म्हणजे गुप्तदान व्रत. तर हे व्रत कसं करायचं हे बघूया. अतिशय श्रेष्ठ असं हे व्रत आहे. गुप्तदान व्रत द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती, पवळे, सोने, चांदी आता हे आपण शक्यतो दान देऊ शकत नाही, त्यामुळे काही ठराविक पैसे लपवून ठेवून गुप्त संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावे. देवाऱ्याला एक काय दिलं आहे हे सांगू नये असं गुप्तदान संपूर्ण चातुर्मासामध्ये प्रत्येक द्वादशीला तुम्ही करू शकता. 21वाचं आहे ते म्हणजे 21वं जे आहे ते म्हणजे सुवासिनीला साडी, अलंकार आदी वस्तू दान करू शकता. आता सुवासिनीची ओटी, साडी किंवा अलंकार आपण दान करू शकतो. हे कधीही करायचं आहे, याला कुठलंही बंधन नाही. जसेल तर तुम्ही द्वादशीला केलं तरीही चालतं. म्हणजे 22वं व्रत आहे ते म्हणजे गोपद्म व्रत म्हणजे दररोज रांगोळीने नित्यनेमाने 3 किंवा 33 गोपद्म काढून त्याची पूजा करणे आणि कार्तिकी द्वादशीला या व्रताचे उद्यापन एका सुवासिनीची ओटी भरून आपल्याला करायचं आहे. बघा 23वं जे व्रत आहे तर हे 5 जणीला रोज हळदी कुंकू लावणे, उद्यापनाच्या वेळी 5 जणीला जेवायला सांगून ब्लाऊज पिसाने ओटी भरणे. 24वं जे व्रत आहे तर आकाश धरतीची पूजा करणे, उद्यापन आहे आई वडिलांना कपडे करणे. 25 आणि शेवटचं जे व्रत आहे ते म्हणजे तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून अंघोळी करणे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करणे आणि 4 महिने नारायणाला फळ आणि फुले वाहणे, अतिथीला भोजन देणे, 4 महिने जमिनीवर झोपणे, 4 महिने पत्रवाळीवर जेवण करणे, 4 महिने फलाहार घेणे किंवा एक टाइम जेवण करणे, जमिनीवर बसून जेवणे, मांसाहार, दारू, वर्ज्य करणे अशा रीतीने तुम्ही हे पालन करून हे तुम्ही चातुर्मासाचे व्रत करू शकता आणि त्याचे उद्यापन देखील करू शकता. आणि शेवटी एखाद्या व्यक्तीला कपडे किंवा अन्नदान तुमच्या इच्छेनुसार काही दान करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला या चातुर्मासामध्ये तुम्ही शारीरिक, मानसिक आणि वाचिक अशा तिन्ही पद्धतीने एक व्रत कुठलंही तुम्हाला जमेल ते तुम्हाला शक्य असेल ते या पद्धतीने करू शकता. अशा प्रकारे कोणकोणते व्रत करायचे याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.